हो पेंटर, ध्यानात ठेवा, पुन्हा जर ती पोरगी ह्या घरात सून म्हणून आली तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. मी स्वतः तिला धक्के देऊन बस, जे काय व्हायचं होतं ते होऊन गेलंय आता. आणि तुम्ही सगळेच ना स्वतःच्या मनाला येईल तसं वागताय. आता वाघमारांच्या बाबतीत काय करायचंय ते मी बघीन. मम्मी बस, तो विषय नकोय मला आता. सत्या, हे बघ आपण परत नाही पप्पा, प्लीज तुम्ही हा विषय बंद करा आणि तुम्ही कुणीच याच्यात पडू नका. प्लीज मला एकटं सोडा. सत्या, दादा दादा. हो पेंटर, माझ्याकडे कशाला रागाने बघताय? सत्या जी काही चिडलाय ना तो फक्त तुमच्यामुळे चिडलाय. सिंपल आणि स्वीट मध्ये तुम्हाला सांगून ठेवते, चांगलंच ध्यानात ठेवायचं. पुन्हा माझ्या लेकाला त्या नेबळच्या घरी घेऊन जायचं नाही. आणि जर घेऊन गेलाच ना तर तिच्या घराला आग लावून देईन मी. आणि मग पुढं काय होईल ती बघीन माझं मी. घ्या 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 गरमागरम चाय. प्रवळ घ्या गरमागरम चाय. भारती मावशी तुमच्यासाठी स्पेशल आहे. हे घ्या भारती मावशी, स्पेशल चाय तुमच्यासाठी खास. भारती मावशी, वाघमारे मॅडम कुठं दिसले नाहीत, म्हणजे आले नाहीत का अजून? माननीय नाही म्हंटल, तुम्ही का विचारताय असं अचानक मला? आपलं काय चिल. सत्याने सांगितलं ना तुम्हाला विचारायला, हो ना? नाही नाही खरं सांगा. नाही भारती मावशी, तुम्ही ना माझी मजा घेताय बघा. काय तुम्ही पुढे सगळ्यात मोठ्या अनुभवानं ज्येष्ठ आहेत ना, त्यामुळे तुम्ही मजा घेताय बघा, माझी मजा घेताय ना. अहो नाही, मी कुठे मजा घेणार तुमची. भारती मावशी, मला जे वाटते तुम्हाला तेच वाटतंय ना, की दोघं एकत्र यावी, हो ना? तुम्हाला कसं कळलं? काय बोलायचं आता तुम्हाला? काय काय झालं? काही नाही मॅडम. भारती मावशी, अहो मला बी सांगा. नाही, नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार म्हणून ड्युटी सोडून हसताय ना? नाही, काय वाघमारे मॅडम. ए गप्पा बस. इथं तुझ्या बरोबर गप्पा मारायला मी माझी टीम नाही ठेवली. चहा देऊन झाला, निघ. नाही जाणारच आहे. काय दिवाळीसाठी आलो ना, पण आमची मंडळ ऐकणार. मंडळ थांबा, अजून थांबा. मी म्हणतो अगं कामाला. तुला विचारलं का तुझ्याबद्दल काही? नाही ना, जा आता. जातो जातो जातो, तुम्हाला चाय देऊन जातो, थांबा. हा हे घ्या. चहाला वेळ नसते, पण वेळेवर वेळ काढून चहा पिलच पाहिजे. भारती मॅडम, काय अपडेट? मॅडम टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, सगळं ठीक आहे इथे. भारती मॅडम, मला तर वेगळाच संशय येतो बघा. संशय कसला? अहो गेली 4 दिवस आपण इथं बंदोबस्ताला होतो, संशयास्पद काहीच घडलं नाही. मला वाटते की SP साहेबांना मिळालेली टीप खोटी. आपलं लक्ष विचलित करण्यासाठी कुणीतरी मुद्दाम करते असं वाटते. पण मॅडम असं कोण का करेल ना? मला सत्यावर संशय. सत्या? मॅडम अहो तो का करेल असं? आपली अडकाटी होऊ नये म्हणून मुद्दाम केलं असणार त्याने हे सगळं. पण मला नाही वाटत सत्याचा ह्याच्यात काही हात असेल.
हा, पण कोणीतरी दुसरं नक्की करू शकतं. जय हिंद सर. जय हिंद. बोला वाघमारे. सगळं काही ठीक आहे ना? काही अपडेट सत्यजित सुर्वे यांच्या घरातून? नाही सर, मी तेच सांगायला फोन केलाय. सराव गेली 4 दिवस आम्ही इथं बंदोबस्त आले, पण काही संशयास्पद नाही घडत. सर, मला वाटतंय की तुम्हाला मिळालेली टीप चुकीची आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा खात्री करून तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगतो, पण तोपर्यंत बंदोबस्त मात्र कायम ठेवा. ठीक आहे सर. जय हिंद. जय हिंद. ससे बुवा, इकडे काय झालं? इकडे सांगायची तुम्हाला एक गोष्ट. हे बघ, जे काय असेल ना तिथूनच सांग मला. मला आता उठायचा खूप कंटाळा आलाय बघ. सासरे बुवा, आपल्या प्लॅनिंगच्या गोष्टी 4 चौघांच्या कानावर पडतील ना मग. बस बस बस, कळलं कळलं. काय झालं बोल. पप्पा, एक लोचा झालाय. वाघमारे मॅडमना संशय आलाय की सत्यावर हल्ला होणारे टीप खोटे आहे म्हणून. काय? हो. अरे मग आता काय करायचं? आता काय, डंटन टिलिली करायचं. म्हणजे आपण सत्यावर खरोखर हल्ला करायचा. और काय वेळ लागलं का काय तुला? सत्यावर खरं खरं हल्ला करायचं कसं म्हणतोयस? हो पप्पा, दुसरा कुठला ऑप्शनच नाही आपल्याकडं. कोणीतरी म्हणून ठेवलंय, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है और खोने वाले को बाने वाले को बाजीगर कहते हैं. तुम्ही बाजीगर आहे पप्पा. नाही हे बघ, मला हे काही जमणार नाही. त्यापेक्षा मी मंजूकडे जाऊन स्वतः कबुलीच देतो. अहो पप्पा, हे काय करताय तुम्ही? असं काय करताय? अहो काय नाही होत, छोटासा हल्ला करायचा फक्त. वेळ लागले का काय तुला? अहो पप्पा, खरोखरचा नाही हल्ला करायचा, आपण खोटा हल्ला करायचा फक्त. तुम्ही आधी प्लॅन तर माझा ऐकून घ्या. हे बघा, आणि उद्या भाऊबीज आहे, सगळी गर्दी असणार आहे, सत्य पण बिझी असणार आहे. तेव्हाच आपण हल्ला करायचा खोटा. नाही, मला हे जमणारच नाहीये. अरे एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतंय. अरे किती दिवस आपण हे खोटं बोलणार? त्यापेक्षा मी सरळ मंजूकडे जातो आणि तिला सगळं खरं सांगून टाकतो. मी शिक्षा भोगतो की. अहो पप्पा, तुम्हाला या प्लॅनिंगचा फायदाच काय माहित नाही म्हणून तुम्ही असं वागताय. म्हणजे हे बघा पप्पा, वाघमारे काल काय म्हणाल्या, सत्याचा माझा काही एक संबंध नाही. जर आपण हे हल्ला केला खोटा तर आपल्याला कळणार आहे की वाघमारे सत्याची किती काळजी करते. त्यासाठी हे प्लॅनिंग लय महत्वाचं आणि हो हल्ला लय महत्वाचा आहे. पप्पा काय बोलता? अहो पप्पा काय बोलता? अहो विचार कसला करताय तुम्ही एवढं साधं खोटं बोलून एवढा विचार करताय. अहो तुम्ही बाजी करा पप्पा, बाजी कर. आणि आपण चुकीचं काय करत नाही. अहो सत्य आणि वाघमारे दोघं एकत्र यावी म्हणून आपण